कॉन्ट्रीब्युशन माझं असावं असं मला वाटतं. त्या काळात पगार तरी किती होता? 500-700 रुपये पगार. आणि त्याच्यात पुन्हा हे लग्न. त्या याच्यामध्ये नाशिक सारख्या ठिकाणी राहायचं, पण त्याच्यातून बाहेर पडलो कशी. आणि ते सगळं क्रेडिट हे शुभाला आहे, पूर्ण क्रेडिट. म्हणजे जेव्हा आपण काही करतो ना, पहिली परवानगी लागते ती त्यांचीच लागते. जॉईन झाल्याच्या नंतर सर एकच प्रसंग सांगतो, मी पुढे जातो. मी जेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे 19 पुस्तकं आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. त्याची सुरुवात कशी झाली ती सांगतो तुम्हाला, आणि मग मी थांबतो. यावेळेस मी नवीन जॉईन झालो सप्टेंबरमध्ये असा, आणि मिटिंग घेतली सगळ्यांनी, हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे सगळ्यांनी. आता ते जे सिनियर प्राध्यापक होते त्यांनी पटापट सब्जेक्ट त्यांची उचलले त्यांनी. आणि मी प्राचार्य डॉक्टर जबदे, मी देवगिरी SB सायन्स कॉलेज आणि त्याचबरोबर विद्यापीठात मी कुलसचिव म्हणून काम केलं. आणि मी मूळ परळीचा आहे. माझा आता काळ उलटून 70 वर्ष झाली. त्या काळापासून ते आत्तापर्यंत मी जे अनुभवलं, तर माझं क्षेत्र शैक्षणिक आहे आणि सगळे माझे मोठे कॉलेज, आणि त्याचा पूर्ण जो काही आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो पुढच्या पिढीला कधीतरी मिळाला. एक डॉक्युमेंटेशन असावं म्हणून मी माझं आत्मचरित्र, आत्मकथन, हृदयगाथा हे मी प्रसिद्ध करीत आहे. आणि याचं मूळ हेतू जो आहे की जे काही बदल घडले स्वातंत्र्याच्या नंतर, कारण आमचा जन्म हा स्वातंत्र्यानंतरचाच आहे, ते आत्तापर्यंत काय घडलं वेगवेगळ्या फील्डमध्ये. आणि मी परळीचा एका तशा खेड्यातला, पण सदन कुटुंबात, तसे फार काही मला बाकीचे जे काही असतात की खाली कष्टातून वगैरे माझं घर संपन्न होतं. पण मी इथपर्यंत जे पोहोचलो ते फक्त कष्टामुळं आणि प्रामाणिकपणामुळे. आणि मूळ म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रेमापोटीच मी हे सगळं केलं. खरं त्यांचंच प्रेम आपल्याला मिळत असतं. विद्यार्थ्यासाठीच मी आत्तापर्यंत काम केलं. सर, you are working in education field. So what kind of education should be given to the next generation as per the era? आता हा प्रश्न तसा नाही, ॲज पर युअर नॉलेज. याच्यामध्ये महत्त्वाचं असं झालेलं आहे की आमचा काळ एज्युकेशनचा आणि आत्ताचा काळ यात फार फरक पडलेला आहे. येस, दॅट इज सिस्टीममध्ये, पब्लिकच्या सायकॉलॉजीमध्ये, विद्यार्थ्याच्या सायकॉलॉजीमध्ये मानसिकता पूर्ण वेगळी झालेली. थोडंसं आमच्या काळात नैतिकता थोडासा होता. कारण आज तुम्ही पाहिले की कसे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन्डल होत आहेत, कशा भ्रष्टाचार होतो त्याच्यामध्ये, तर ते काही बरोबर नाही आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक वाचून थोडाफार पुढच्या जी काही जनरेशन आहे त्यांना याच्यातून काहीतरी मिळेल म्हणून मी हे प्रयत्न केले. आणि त्याच्याबरोबरीला म्हणजे माझं जीवन परळीला सुरुवात झाली. मी नाशिक डिस्ट्रिक्ट विद्यापीठामध्ये काम केलं प्राध्यापक म्हणून, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, फार मोठे कॉलेज आणि संस्था होत्या. आणि नंतर मी माझं करिअर प्राचार्य म्हणून देवगिरीला होतो. देवगिरीनंतर विद्यापीठ, वैजापूर, RD अट्टल अशा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये काम केलं. आणि आत्तापर्यंत मी ज्या ठिकाणी काम केलं, माझं वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन सगळे कॉलेजेस A ग्रेड झाले. नाहीतर आपलं जे देवगिरी कॉलेज होतं, तुम्हाला माहिती असेल की एक असा काळ होता देवगिरी कॉलेजचा की ते माझ्या काळामध्ये भारतामध्ये 5वं आणि महाराष्ट्रात नंबर 1चं नॅक A ग्रेड होतं. आणि त्याचा मला अभिमान आहे की आपल्यामुळं
हे सगळं एज्युकेशनमध्ये फार बऱ्यापैकी चेंजेस झाले आणि हे सगळ्याचे सगळं डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढीला मिळावं म्हणून मी हा माझा ग्रंथ पब्लिश केलेला आहे आज. आणि त्याच्या बरोबरीला माझ्या आयुष्यामध्ये जे मी वेगळे विषय हाताळले आणि शेकडो मी व्याख्यानं दिलेली आहे तेच त्याचं भाष्यसुद्धा भाग 2 या पुस्तकामध्ये त्याच पुस्तकामध्ये भाग 2मध्ये मी ती नमूद केलेले आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशनवरून मी सांगितलेलं आहे. पुन्हा नंबर 2 सगळ्यात महत्त्वाचं याची गरज आहे समाजाला ते म्हणजे जेनेटिक्स आणि सुपरस्टिशन. म्हणजे वंशशास्त्र जे आहे आपलं त्यांनी आपल्याला जे अंधश्रद्धा निर्मूलन कसं करता येईल सायन्सप्रमाणे याच्यावर भाष्य केलेलं आहे. प्रेम एक प्रेरणा, सुख आणि समाधान असे सगळे जे टॉपिक आहेत हे मी त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन दॅट बुक. तर त्याच पुस्तकामध्ये भाग 1 माझा जीवनाचा प्रवास आणि भाग 2मध्ये मी जे काही आत्तापर्यंत अभ्यास केला ते लोकांपर्यंत जावं अशी माझी इच्छा ठेवून मी हे काम केलेलं आहे. थँक्यू सर. हृदयगाथा असं ठेवलेलं आहे. म्हणजे मी मनापासून लिहिलेलं आहे. तुमचं नाव सांगा सर. माझं प्राचार्य डॉक्टर जब्दे. मी SB मधून रिटायर झालो. थँक्यू सर.